नमस्कार मंडळी, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरी चिले. तर कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असणार. तर मंडळी, खूप दिवसापासून आपले व्लॉगच नाही आले, कारण की आम्ही गेलो होतो गावी आणि गावामुळे रेंजच नाही राहत. तर मी व्लॉग पण नाही शूट करायला, मला इंटरेस्टच नव्हता की रेंज नसल्यामुळे काय व्लॉग शूट करा, कारण की शूट करून तसेच ठेवावे लागत होते, त्यामुळे मी शूटच नाही केले. तर आम्ही निघालो होतो आज महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी. तर कुठे, तर चला तुम्हाला पुढे पुढे आम्ही सांगतो. तर यात्रेला जायला आले होते नन्नी, आमच्या मोठ्या ताई, संजनी ताई, आमचं छोटंसं युग बाळ, आयांश बाळ, पिहू आणि आमची दीदी अलकेद्दा. आम्ही सर्व मिळून म्हणजे फॅमिली ट्रिपलाच जात होतो. तर सगळे लेकरं पाकरं घेऊन निघालो आम्ही यात्रेला जाण्यासाठी. पण यात्रेला जाताना आमच्यासोबत काय झालं, आम्ही किती एन्जॉय केला हे तुम्हाला मी नेक्स्ट म्हणजे पुढे दाखवते. तर अशा प्रकारे निघालो आम्ही यात्रेला जायचं. आम्ही निघालो यात्रेला जाण्यासाठी. फर्स्ट गाडी, सेकंड आणि आम्ही थर्ड नंबरला. कोंडेश्वरीच्या रोडनी फक्त आम्ही मंदिरापर्यंत यात्रेपर्यंत पोहोचायचा फक्त रोडवर आहे. आणि हे बघू शकता, दो हम हमारे दो, हे कंडिशन बघा किती छान आहे. आणि हे बघा पर्स वगैरे लटकून टकाटक. चला, अशा सपोर्ट करणारे हजबंड सगळे. आणि आम्ही मागेचा. तर चला फास्टमध्ये आम्ही त्यांना, तर बघा आपला आईन बाळा खूप समोर गेला आहे. आणि तुम्ही गर्दी बघू शकता, खूप जास्त गर्दी. माझा तिथेच गर्दी चाललं. रिलॅक्स वाली मम्मा आणि मस्त माझा बाळा त्याच्या पप्पा सगळे यात्रा एन्जॉय करत आहे. आणि आपण मस्त लेफ्ट राईट. चला तुम्हाला दाखवतो आज कशी फजिती होती त्या पप्पाची. खूप जास्त मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे आम्ही. आता पोहोचलेलो मंदिरात. खूप सारी लहान लहान लेकरं यात्रा फिरायला आलेली आहेत. बघा यांची कमाल, यांना पायरी आणि आमची कंडिशन काय. तर काय आहे ना मंडळी, आम्ही निघालो होतो यात्रेला जाण्यासाठी. पण काय सांगू तुम्हाला, यात्रेला जाताना आमची किती फजिती झाली आणि काय झाली. तर आम्हाला 2 किलोमीटर अगोदरच गाड्या थांबवाव्या लागल्या होत्या. पण 2 किलोमीटर आम्हाला जायचं होतं मंदिराकडे, आणि तिथे होतं सगळं चढ उतार अशा प्रकारे आम्हाला जायचं होतं. त्यामध्ये आम्ही खूप जास्त थकून गेलो आणि सगळ्यांनी निश्चय केला की बा यात्रेच्या वेळेस कोंडेश्वरला कधीच नाही जायचं असेल तर मंदात जायचं. तर हे यात्रेवर आम्ही आणलं होतं आयांच्या बाळासाठी खेळणं, आणि त्याचे पप्पा त्याला लावून दाखवत होते आणि खेळत होते. तर बघा दीदी अशी हे बघ वन सरका साईडला मला दिसू दे. हे बघ छान आहे ना, आईला आवडणार ना. हो, आई मस्त खेळते. तुझी गाडी टाक. अरे थांब ना पिऊ, मधात हात नको टाकू. हा, कसं वाटलं तुला यात्रेमध्ये जाऊन? तर इकडे बघा आडशी बाळ मस्त आराम करत आहे. मग कुठलं का आडशी बाळ नाही, गुड बॉय आहे. हे पण आणलेलं आहे मस्त. पिऊ, हे कोणाचं आहे का पिहू? हे कोणाचं आहे? तुला हे पाहिजे ना. बाबा टॉईज आणलेला आहे मी. तो त्याच्या दातामध्ये वगैरे तोंडामध्ये टाकते. तर त्याच्यावर लाईट वगैरे लागते. कोंडेश्वरून आल्यावर कसं वाटत आहे सगळ्यांना सांगा. मराठी भाषेत बोलून सांगत होती. आता मी नेक्स्ट इयर तर जाणारच नाही टू व्हीलर.
युगदादा तू पैदल पैदल जाशील काय पुढच्या वर्षी? हो रनिंग करत होते ना पुढल्या वर्षी आपण घरी राहू यांना पाठवू कारण हो आता सध्याच घरी पोहोचलेलो आहे आणि थोडे हातपाय वगैरे धुतले मी आणि जेवायला आई दादासाठी चालू आहे की जेवण बनवून खूप चहा वगैरे ठेवला. तर चला कसा होता आजचा ब्लॉग नक्कीच सांगा आणि खूप काही प्रयत्न केला घ्यायचा पण लेकरं सोबत असताना काहीच घेऊ शकत नाही आपण. जेवढा व्हिडिओ झाला तेवढंच खूप जास्त आहे आपल्यासाठी.